प्रत्येक मीटिंगमध्ये पुढे काय घडलं त्याच्यावरती ज्ञान भेटलं। त्याच्यासोबतच अजून एक गोष्ट अशी आहे, एक शिक्षकाचा अर्ज मागवलेला आहे, त्या प्रोसेसला एक 8-10 दिवस लागणार, परंतु काल आमच्याकडे एक होती की जोपर्यंत तो शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्हाला एक परवानगी शिक्षक द्या। आता शिक्षक शाळेवर आम्ही पाठवलेला आहे, एक शाळांना विनंती असेल की असं काही करू नका। अधिकारी मी 2 महिन्यात पाहू राहिलो, सगळं पाहिलं मी, शिक्षक देणं 15 दिवस आले आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू पिंपरी सदर या निमित्ताने या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आज आम्ही या ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्या भेटीसाठी आम्ही जात आहोत। इथले अधिकारी जे असतील त्यात निलेश पाटील साहेब असतील, अशोक मुंडे साहेब असतील, यांनी आम्हाला आम्ही योग्य वेळेस त्यांच्याकडे मागणी केली होती शिक्षकाबद्दलची, परंतु त्यांच्याकडून ते काही शक्य झालेले नाही। यांनी एक 4 दिवसासाठी शिक्षक दिला होता, पण तो पण 4 दिवस आल्यानंतर तो गायब झालेला आहे। आमची मागणी इतकीच आहे की हे विद्यार्थी जे 1ली ते 7वी पर्यंत इथं विद्यार्थी शिकत आहे आणि कुठल्याही प्रकारचा योग्य तो नियोजन या अधिकाऱ्यामार्फत केला गेलेला नाही, अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी राज्याचे शिक्षक मंत्री दीपक केसरकर साहेब यांना भेटीसाठी विद्यार्थ्यांसह जात आहोत। आणि आमची मागणी एकच आहे की विद्यार्थ्यांच्या हितासाठी यांना योग्य आणि टेम्पररी नाही तर परमनंट शिक्षक मिळावा। आणि या शाळेसाठी मी पुन्हा एकदा असं सांगेल की आमची शाळा उर्दू माध्यम असल्यामुळं तिथले अधिकारी भेदभाव करतात का असा प्रश्न आमच्याकडे निर्माण झालेला आहे। मी एकदा विनंती करेल की यांनी लवकरात लवकर आमच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी विचार करावा आणि आम्हाला लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून द्या। मागे 6 तारखेला पवित्र पोर्टलवरून 6 शिक्षकाची नेमणूक करण्यात आली। त्या 6 शिक्षकांपैकी आम्हाला अशी आशा होती की आमच्या शाळेसाठी एक शिक्षक नक्की लाभेल, परंतु वरचे अधिकारी जिल्हा परिषदला नितीन बच्चाव साहेब असतील किंवा अन्य अधिकारी असतील यांनी शिक्षकाच्या सोयीनुसार मालेगाव या ठिकाणचे सर्व शिक्षक होते त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या बदल्या केलेल्या आहे। जिथं गरज नसताना मालेगाव तालुक्यातली एक खडकी म्हणून शाळा होती तिथं फक्त 5च पट होता आणि शिक्षक ऑलरेडी 2 कार्यरत होते, 3रा शिक्षक तिथं देण्यात आला, पट फक्त 5, आमचा पट आहे 22 विद्यार्थ्यांचा, तरी आम्हाला शिक्षक मिळाला नाही। म्हणजे हा कुठेतरी गैरव्यवहार गैरप्रकार, अधिकारी हे आपले स्वतःचे खिसे भरून आणि शिक्षकाच्या सोयीनुसार बदल्या करतात, त्यांची नियुक्ती करतात। या शिक्षकाचा या अधिकाऱ्यांचा मी धिक्कार करतो आणि आमच्या शिक्षकांसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी लवकर शिक्षक मिळावा या मागणीसाठी आम्ही आज मुंबईला जात आहोत। मेरा नाम हुमेरा रफीक पटेल है, मैं 5वीं जमात से पढ़ती हूँ। हमारे पास सर भी नहीं, एक ही सर 8 महीने से पढ़ाते हैं तो एक भी सर नहीं आ रहे हैं। कितने दिन से आ रही है? 8 नहीं 15 दिन से। हाँ इससे पहले कितने थे? हाँ 2 थे। हाँ हाँ कितने महीने से चालू है? 8। तुम पढ़ाई कैसे करते? हम समझते नहीं, 1ली का पढ़ने करके 7वीं का पढ़ने का। तुम क्या घर पे अम्मी अब्बा क्या बोलते थे? अभी अब्बा बोलते कि पढ़ते क्या नहीं पढ़ते। मेरा हुमेरा रफीक पटेल।